नमस्कार मित्रांनो, तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या माहितीचा दिवा चॅनलवर. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खास लाडक्या बहिणींसाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण आज आपण बोलणार आहोत लाडकी बहीण योजना आणि या योजनेबाबत अनेक महिलांना येणाऱ्या अडचणी, प्रश्न, तक्रारी यावर सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाईन नंबरबद्दल सविस्तर माहिती. लाडकी बहीण योजना, थोडक्यात माहिती. मित्रांनो, राज्य सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात DBTद्वारे दिली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? महिलांना आर्थिक आधार मिळावा, घर खर्चात मदत व्हावी, महिलांना स्वावलंबी बनवणे. महिलांना येणाऱ्या सामान्य समस्या. मित्रांनो, योजना चांगली आहे, पण अनेक लाडक्या बहिणींना खालील समस्या येत आहेत. पैसे खात्यात जमा झाले नाहीत, अर्ज मंजूर झाला आहे की नाही कळत नाही, आधार लिंक नाही, बँक खाते चुकीचे, स्टेटस चेक करता येत नाही, अर्ज रद्द झाल्याचा मेसेज. आणि सर्वात मोठी समस्या म्हणजे आपण नेमका तक्रार कुठे करायची, कोणाला फोन करायचा? सरकारकडून मोठा निर्णय, हेल्पलाईन नंबर. मित्रांनो, या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी हेल्पलाईन नंबर सुरू केला आहे. आता कोणत्याही बहिणीला अडचण आल्यास हेल्पलाईनवर कॉल करून माहिती घेता येणार, तक्रार नोंदवता येणार, अर्जाची स्थिती विचारता येणार. म्हणजेच आता महिलांना कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. हेल्पलाईन नंबर कशासाठी वापरता येईल? मित्रांनो, हा हेल्पलाईन नंबर खालील कामांसाठी वापरता येईल. पैसे का आले नाहीत याची माहिती, अर्ज मंजूर और नामंजूर स्थिती, आधार लिंक समस्या, बँक खाते अपडेट, अर्जात चूक दुरुस्ती, तक्रार नोंदणी. हेल्पलाईन कधी उपलब्ध असतो? साधारणपणे हा हेल्पलाईन नंबर सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, सोमवार ते शुक्रवार या वेळेतच कॉल करावा. एकाच वेळी जास्त कॉल असल्यामुळे कधीकधी लाईन लागते, त्यामुळे संयम ठेवा. कॉल करताना कोणती माहिती जवळ ठेवा? मित्रांनो, हेल्पलाईनवर कॉल करताना खालील माहिती जवळ ठेवा: आधार कार्ड नंबर, बँक खाते नंबर, अर्ज क्रमांक असल्यास मोबाईल नंबर. अर्जात दिलेला यामुळे तुमची समस्या लवकर सोडवली जाईल. महत्त्वाची सूचना, खूप गरजेचे मित्रांनो, सोशल मीडियावर अनेक खोटे हेल्पलाईन नंबर फिरत आहेत. कुणालाही OTP सांगू नका, बँक तपशील शेअर करू नका, कुणालाही पैसे देऊ नका. सरकार फोनवरून कधीही पैसे मागत नाही. जर हेल्पलाईनवर संपर्क झाला नाही तर? जर मित्रांनो हेल्पलाईनवर संपर्क होत नसेल तर जवळच्या सेतू कार्यालयात जा, महिला व बालविकास कार्यालयात भेट द्या, ग्रामसेवक नगरसेवक यांच्याशी संपर्क करा. तिथे तुमची तक्रार नोंदवली जाते. पैसे अडकले असतील तर काय करावे? जर तुमचे पैसे अडकले असतील तर सर्वात आधी आधार बँक लिंक तपासा, DBT स्टेटस चेक करा, KYC अपडेट आहे का पहा. त्यानंतरच हेल्पलाईनवर कॉल करा. सरकारची भूमिका. मित्रांनो, सरकारचा स्पष्ट संदेश आहे की एकही पात्र लाडकी बहीण वंचित राहू नये. म्हणूनच हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. लाडक्या बहिणींसाठी खास संदेश. माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना एकच सांगायचं आहे: घाबरू नका, फसवणुकीला बळी पडू नका, योग्य माहिती घ्या. तुमच्यासाठी ही योजना आहे, तुमचा हक्क आहे. व्हिडिओ शेवट. मित्रांनो, आजची माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सर्व लाडक्या बहिणींना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आम्ही अशाच खऱ्या आणि विश्वासार्ह सरकारी अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.